मला साक्ष मिळाली म्हणून सांगतो, तरी केली प्रगट मला त्या गोष्टीची साक्ष आहे किंवा माझ्याकडे त्या गोष्टीचा थोडक्यामध्ये पुरावा आहे म्हणूनच मी बोलत आहे। मग याच्यामध्ये तुकोबरायांकडे काय पुरावा असेल? तुकोबरायांच्या पुराव्याचा जर आपण विचार केला तर भगवान परमात्म्याने जेव्हा जेव्हा दया केलेली आहे, परमात्म्याने जेव्हा जेव्हा करुणा केलेली आहे, त्या वेळेस तुकोबराय भगवान परमात्म्याच्या सोबत आहेत महाराज। त्यावेळेस तुकोबराय परमात्म्याच्या सोबत आहे। जे जे झाले अवतार तुका त्याशी अवतार, त्या अवतारामध्ये ज्या वेळेस नृसिंह रूपाने करुणा केली त्यावेळेस प्रल्हाद स्वरूपाने तुकोबराय सोबतच होते। ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाने या ठिकाणी करुणा केली त्यावेळेस सुद्धा अंगदाच्या स्वरूपाने या ठिकाणी तुकोबराय सोबतच आहेत। ज्या वेळेस त्या 16,100 राजकन्यावरती कृपा केली त्यावेळेस सुद्धा उद्धवाच्या स्वरूपाने तुकोबराय सोबतच आहे आणि आजही तुकोबराय या ठिकाणी परमात्म्याच्या सोबतच या ठिकाणी असल्यामुळे त्या गोष्टीची मला साक्ष आलेली आहे, त्याचा मी अनुभव करता आहे। म्हणून तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर ज्ञानेश्वर